स्वादिष्ट फ्लेवर चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज फादर्स डेच्या दिवशी माझ्या वाईफने चिकन पुलाव बनवलेला आहे। त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे। सगळ्यात आधी रोहिणीने बटाटे मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतले। नंतर तेलामध्ये खडा मसाला आणि काही जिरे ॲड करून त्यामध्ये मिरच्या ॲड केल्या। तर आज फादर्स डे आणि पिऊचा बर्थडे हा एकत्र सेलिब्रेट करतो आहे। त्याकरता आम्ही मटन मसाला, तांदळाच्या भाकरी, सोलकढी असा मस्त बेक केला होता। त्या ऑनियन्स आणि ते मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊ। जोपर्यंत हा ऑनियन फ्राय होत होता तोपर्यंत रोहिणीने तांदूळ धुवून त्यामध्ये पाणी टाकून ते भिजत ठेवले होते। तुम्ही बघू शकता कांदा आता गोल्डन फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण आले लसूण आणि मिरचीची जी पेस्ट तयार केली होती ती टाकणार आहोत। ती ॲड करून मस्त ती फ्राय करून घ्या। यानंतर यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो ॲड करा। नंतर हळद पावडर, धणे पावडर, गरम मसाला, घरचा मसाला, लाल तिखट, बिर्याणी मसाला। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू त्यामुळे तुमचे मसाले जळणार नाही आणि मस्त फ्राय होतील। आता मसाले मस्त फ्राय झालेत, त्यामध्ये थोडंसं दही टाकून पुन्हा मसाले मस्त फ्राय करून घेऊ। त्यामध्ये आधी तळलेले बटाटे ॲड करू। यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण ॲड करू। चिकनच्या मॅरिनेशन करता आपण चिकनमध्ये हळद, मीठ आणि दही लावून त्याला 1 ते 1.5 तास ठेवलं होतं। आता ते ॲड केल्यानंतर चिकन आणि तो मसाला मस्त मिक्स करून घेऊ। ही चिकन राईसची रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे। माझी वाईफ ही रेसिपी वीकमधनं एकदा तरी बनवते। तर यामध्ये काही टोमॅटोज ॲड केलेले आहेत। तर टोमॅटो ॲड केल्यानंतर आपण त्याला काही वेळ शिजून देऊ। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करू आणि नंतर मग आपण जो भिजवलेला राईस होता तो ॲड करून देऊ। तर ह्या रविवारी आम्ही हा राईस बनवला होता। त्याचबरोबर मटन मसाला आणि तांदळाच्या भाकरी आणि सोलकढी असा बेत होता फादर्स डेच्या दिवशी। तर तुम्ही देखील करून बघा, खूप झटपट आणि सोप्या पद्धतीची रेसिपी आहे, आवडेल तुम्हाला। यानंतर यामध्ये राईसच्या दुप्पट पाणी ॲड केलं आणि चवीनुसार मीठ ॲड केलं। एक उकळी आल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून राईस मस्त शिजून दिला। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुटसुटीत आणि टेम्पटिंग झाला आहे राईस। तर तुम्ही पण करून पहा आणि आम्हाला सांगा कसं झालं आहे तो। आणि हो, आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।